नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या 3 महिन्यांवर आली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते आपापल्या सोयीची राजकीय वाट निवडताना दिसत आहेत। सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सर्वाधिक राजकीय लोकांच्या पक्षप्रवेशासाठी कल आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिलेले अनेक समर्थक लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभवानंतर शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला फार मोठे यश मिळाले। त्याचा स्ट्राईक रेट 80% इतका राहिला। यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन अनेक नेते मंडळी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत। रोज किमान 2 तास तरी शरद पवार यांना पक्ष भेटीगाठीसाठी वेळ काढावा लागत असल्याची बाब खुद्द शरद पवार यांनीच सांगितली होती। आपण पाहिले होते की काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांची शरद पवार यांना भेट घेतल्याची बातमी पाहावयास मिळाली होती। नंतर पिंपरी चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिल्लार पडणार हे जवळपास निश्चित झालं होतं। पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र येथेच आता अजित पवार गटाला घरघर लागले आहे। याच पिंपरी चिंचवडमधून अजितदादांसोबत असलेले 40 नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यात जवळपास 21 माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। यासाठी 20 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे अशी देखील माहिती समोर आली आहे। अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे। 20 जुलैच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून 20,000 कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्याकडे जाणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा एकदा आपणास पाहावयास मिळण्याची शक्यता असून विधानसभा निवडणुकीत शरद पवार अजित पवारांना कोणत्या प्रकारे राजकारणात शह देतील, पुढे काय रणनीती दोन्ही पवार गटाकडून उभी केली जाईल हे देखील निवडणूक काळात आपल्यासमोर येईलच। त्यामुळे येत्या विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा एकदा आपणास पाहावयास मिळू शकतो। शिवाय मूळ पक्ष कोणाचा याबाबतची सुनावणी देखील अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। जर या सुनावणीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना दिलासा मिळाला तर मात्र अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्या अडचणीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्षाचे 2 पक्ष झाले असताना कोणत्या पक्षासोबत महाराष्ट्राची जनता असेल, राज्याची जनता लोकसभेसारखीच विधानसभेत देखील शरद पवार यांच्या मागे असेल का, याबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।